धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले। त्यापैकी खंडणीच्या 2 कोटींची डील झाली, सुरेश धस यांचा आरोप। फडणवीस शिंदे अजितदादांना हात जोडून पाया पडून विनंती, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या। भाजपचे आमदार सुरेश धस यांची आग्रही मागणी। चौकशी पूर्ण होऊ द्यावी, बीड हत्या प्रकरणाचा उपयोग राजकारणासाठी करू नये, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीमधून शरण आला ती गाडी अद्याप जप्त नाही, गाडी मालकाची देखील चौकशी नाही। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून गाडी मालक शिवलिंग मोराळेवर निशाणा। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर, ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं टक्कल केलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तरुणाचा शोध सुरू। शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली। सगळे भिकारी शिर्डीमध्ये जमा झाल्यानं मोफत अन्नछत्र बंद करा, भाजपचे माजी खासदार सुजय विखेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर साई भक्तांमध्ये संताप। सुजयचं वक्तव्य भावना दुखावणार हे मान्य करतो, वडील राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली। पुत्र मात्र भिकाऱ्यांवरून केलेल्या वक्तव्यावर ठाम। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, मला सालगडी केलंय का, बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, मतदार 2000 विकले गेले। बुलढाण्यातील जयपूर गावात कमी मतदान झाल्यानं आमदार संजय गायकवाडांना संताप। 5000 याच्यापेक्षा तर बरं झाल्यापेक्षा